तर नीट पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर देखील फुटलाय। त्यामुळे आपल्या सरकारी यंत्रणा स्पर्धात्मक परीक्षा किती गांभीर्याने घेतात असा प्रश्न उपस्थित झालाय। या विरोधात राज्यभरात आंदोलन होत आहेत, तर विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरलंय। टीईटी पेपर फुटीचे धागेदोरे थेट बिहार आणि हरियाणापर्यंत गेल्यामुळे प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसतेय। बघूया शनिवारी पेपर फुटल्यानंतर नेमकं काय काय घडलं या स्पेशल रिपोर्टमध्ये। राधा भुसेचा राजीनामा जोपर्यंत होत नाही, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील 10 लाख विद्यार्थ्यांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत युवक काँग्रेस आक्रमक होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार। गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात अशी आंदोलनं सुरू आहेत। टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या 1 दिवस आधी पेपर फुटला आणि रविवारची परीक्षा रद्द करावी लागली। पोलिसांनी सापळा रचून भिवंडीच्या तिघांना अटक केल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला। अटक करण्यात आलेले आरोपी राजीव साव, आकाश कुमार आणि धीरज बलराज सिंग सध्या पोलीस कोठडीत आहेत। आता या प्रकरणाची पाळंमुळं बिहार आणि हरियाणापर्यंत पोहोचल्याचं समोर येत आहे। हरियाणाचा कपिल दहिया आणि पटण्याचा बिजेंदर कुमार हे दोघंही आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। अटक झालेल्या आरोपींपैकी 2 जण मूळचे पटण्याचे तर 1 जण पानिपतचा आहे। या तिघांकडून प्रश्न पत्रिकांचे 4 संच जप्त करण्यात आले आहे। काही कोटींना त्याची विक्री होणार असल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळाली होती। कपिल आणि बिजेंदरचा शोध सुरू असताना टीईटी पेपर फुटीमागे आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचा संशय बळावला आहे। टीईटीचा पेपर फुटल्यामुळे सुमारे 6 लाख परीक्षार्थींचा हिरमोड झाला असून सोमवारी राज्याच्या विधिमंडळात यावरून वादळ उठलं। आत्तापर्यंत आमदार फोडत होते, खासदार फोडत होते, आता पेपरच फोडत आहेत। आणि दुर्दैवाची बाब ही आहे की नीटचं केंद्रबिंदू हे पुण्यात होती। पुणे हे विद्येची माहेर नगरी आणि सगळ्या माहेरवाशनी पेपर फोडत आहेत। काय झालं दुर्दैव आपलं। या बेशरम सरकारमधल्या कोणाकडनंही राजीनाम्याची ते अपेक्षा करत नाही, पण हे जे काही चालू आहे ते विद्यार्थ्यांच्या जीवनाशी किती खेळणार आहात, भविष्याशी किती खेळणार आहात। विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडून टीईटी पेपर फुटीवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली। याचा प्रत्यक्षपणे संबंध हा महाराष्ट्र सरकारशी आहे आणि महाराष्ट्र सरकारची असल्यामुळं, अधिवेशन सुरू असल्यामुळं उभा महाराष्ट्र वाट बघतोय की आपण या संदर्भामध्ये नक्की काय निर्णय घेताय किंवा सरकार म्हणून सरकारची भूमिका सरकार काय बजावतंय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा स्थगन प्रस्तावाचा मुद्दा हा आहे की आजचं सभागृहासमोरचं सगळं कामकाज आपण बाजूला ठेवा। हा स्थगन प्रस्ताव पूर्णपणे निकषामध्ये बसत असल्यामुळं आपण तात्काळ या स्थगन प्रस्तावावर सभागृहामध्ये चर्चा सुरू करावी अशी आमची मागणी आहे। तर 2018च्या टीईटी घोटाळ्यातला आरोपी अभिषेक सावरीकर आता सत्ताधारी पक्षात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। याच टीईटी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर होता अध्यक्ष महोदय। त्याला नंतर तो सत्ताधारी पक्षामध्ये सन्मानाने प्रवेश घेतला, यांनीच घेतला। सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे। म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे। या प्रकरणी एसआयटी नेमल्याचं सांगत विरोधकांचं समाधान करण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण मंत्र्यांनी केला। मात्र हे प्रकरण आता बिहार आणि हरियाणापर्यंत पोहोचल्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनी केली। दुपारनंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणी विधानसभेत निवेदन दिलं। टीईटीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गंभीर दखल घेतलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भामध्ये एसआयटी पण या संपूर्ण तपासासाठी गठीत करण्यात आलेली आहे। फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यात येईल।
TET 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही, कारण ते यापूर्वीच स्वीकारण्यात आलेलं आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी एक वेगळाच मुद्दा चर्चेदरम्यान उपस्थित केला. महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्याचा संकल्प आपला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा संकल्प आहे. मग याच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात का छापतो आपण? अनेक वर्षापासून जर या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या जात असतील, देशाचा आमच्या राज्यावर विश्वास आहे, नाशिकमध्ये नोटा छापायसाठी महाराष्ट्राचा निवड करतात आणि प्रश्नपत्रिका छापायला आग्र्याची निवड आपण का करतो? प्रश्नपत्रिका जर आग्र्याला छापतात ही माहिती खरी असेल तर यापुढे आपण निर्णय करावा की आता प्रश्नपत्रिका या महाराष्ट्रातच छापल्या जाईल. सन्मान्य ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, मला वाटतं की या सर्व चौकशीच्या संदर्भामध्ये शासन अतिशय गंभीर आहे. SIT चौकशी नेमण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये TET सह इतरही काही परीक्षा, इतरही डिपार्टमेंटच्या या संपूर्ण पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टिकोनातनं ऑनलाईन सिस्टम ही पद्धती निर्माण करण्याच्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय झालेला आहे. ठीक आहे. तर या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे होत असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. तो सापळा रचला, त्या सापळा रचल्याच्या नंतर हा गुन्हा उघडकीस आला. तिघांना आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे. आता याच्यामध्ये मूळ म्हणजे विशेषतः त्यांना हा पेपर कसा मिळाला ह्याची चौकशी सध्या अजून चालू आहे आणि मला वाटतं चौकशीच्या अंती हेच लक्षात येईल आणि शेवटी त्यांची मोडस ऑपरेंडी काय होती, त्यांना हा पेपर कसा मिळाला, त्याच्यामध्ये कोण शिक्षण विभागामध्ये याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व होतं का, याची संपूर्ण माहिती ही चौकशीच्या अंती समोर येईल. पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर परीक्षा रद्द केली जाते आणि कारवाईही केली जाते. मात्र पेपर फुटला आणि त्याबाबत यंत्रणांना माहितीच मिळाली नाही तर काय? जीव वाचवणारे डॉक्टर असोत की देशाची उभारणी करणारे इंजिनियर किंवा मग देशाची पुढली पिढी घडवणारे शिक्षक यांच्यासाठी असलेल्या या परीक्षा एका अर्थी गेटकीपरचं काम करत असतात. मात्र या दरवाजातून चुकीच्या मार्गाने अपात्र व्यक्ती पुढे जात असतील तर त्याचा परिणाम राज्याच्या आणि देशाच्या भवितव्यावर होण्याची भीती आहे. त्यामुळे पेपर फुटणारच नाहीत यासाठी वॉटर टाईट यंत्रणा उभी राहणं आवश्यक आहे.